नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि खमंग चकली. साहित्य: 2 कप भाजणी पीठ, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, 2 चमचे तेल, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा तीळ आणि चवीनुसार मीठ. सर्वप्रथम आपण पाणी गरम करून घेऊयात. पाणी थोडं गरम करून घ्यायचं. पिठामध्ये हळद, मीठ, धनेपूड, जिरेपूड, तीळ आणि ओवा, मीठ हे सर्व मिक्स करून घेऊयात. त्यामध्ये आपण 2 चमचे तेलाचं मोहन टाकूयात. तेलाचं मोहन चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे. आता पिठामध्ये गरम पाणी थोडं थोडं करून मिक्स करून घेऊयात. तर थोडं थोडं पाणी करून आपल्याला पिठाचा घट्ट गोळा मळायचा आहे. पिठाचा घट्ट गोळा मळायचा आहे कारण की त्या घट्ट गोळा असेल तरच चकलीला काटे पडतात, नाही तर पडत नाही. तो थोडा साईडला ठेवूया 10 मिनटं आणि नंतर चकली करायला घेऊया. आता पीठ मिक्स करून घेतलं आहे. ते साच्यामध्ये भरून आपण चकली पाडून घेऊयात. चकली पाडताना जास्त मोठी नाही पाडायची, कारण की मोठी पाडली तर ती आतपर्यंत तळली जात नाही. आणि त्याच्या दोन्ही कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते तेलामध्ये सुटली जात नाही. चकली पाडताना साचा जास्त वरती पकडायचा नाही, नाहीतर चकलीचे तुकडे पडतात. हे आहेत आपल्या टिप्स. त्यामुळे आपली खूप छान चकली बनणार आहे. आता आपण अशा प्रकारे चकल्या पाडून घेऊया. तोपर्यंत मी कढईमध्ये तेल ओतून तेल गरम करायला ठेवलं आहे. यामध्ये आपण थोडंसं पीठ टाकून बघूयात गरम झालं आहे का. तेल आपलं चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. तर आपण त्यामध्ये चकली सोडून घेऊयात. माझी या तेलामध्ये 2च चकल्या बसतात म्हणून मी 2च सोडल्या आहेत. तुम्ही बघत असाल चकलीचा कलर कसा आलेला आहे. चकली आपली छान तळून झालेली आहेत. तुम्ही बघतच असाल चकल्यांचा कलरही छान आले आहेत आणि काटेही छान पडले आहेत. अशा प्रकारे आपली बनली आहे खमंग आणि कुरकुरीत चकली. कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.